जिमला आलो आहे, उद्या परत मुंबईला जायचं आहे. आज चेस्ट आणि ट्रायसेप मारतो का हो सर, फुल हिट करू खतरनाक. अक्षय सर आहे आमचे जिमचे ट्रेनर, सर्वांना ट्रेन केले यांनी. बायसेप जाणतो सर केवढा आपण छोटे. हा कोण आहे सर? एकच नाव सांगा. आकाश भाऊ. चला ट्रायसेप आणि चेस्ट मारू भारत सोबत. का बोलतो उद्या कुठं जायचं मग मीटिंगला? कुठं काय विषय नाही. पर्सनॅलिटी कशी दिसते राहुल? भारी दिसते. तू एवढा कडक होऊन कुठं चाललाय? पण मुंबईला वाजले किती माहिती आहे तुला? सकाळचे 4 वाजले. 4 वाजले. बापजागर कधी उठलं नाही द्यायचं. ते पर्सनॅलिटी चेक करून घ्या भाऊची. स्माईल का? मुंबईला चाललोय, थोडं काम आहे आमचं अर्जंटमध्ये. पैशाचा व्यवहार आहे 20-1 लाखाचा. का हो हे तेवढ्या सकाळी उठलोच नसतो आम्ही, कधीच उठलो नसतो. बघू फेकतो ना पुढं. कचरा हा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे, माहिती आहे का तुला? स्वच्छ भारत अभियान का बरं चालू आहे? असं वाटतं फक्त आपणच दोघं चाललं नाही का? पूर्ण देशाची आपल्या दोघांनाच काळजी पण नाही का? बजेट हिला देंगे सध्या. बजेट हिला देंगे आपण. बघू आता कसं होतं पुढं. चल मस्त भाऊ चाललोय त्या साईडला. प्लॅटफॉर्म नंबर 2 व्ह्यू पाहून घ्या. काय दिसतंय तुझे का मग सांग का? चल ट्रेन येईल. फार तुझा भोगला तिकडे मस्त. तिकडल्यावर भारी व्ह्यू दाखवतो पुढं. टाइमवर आलं ना बाबा, जायची ट्रेन सुटू नाही का? ट्रेन गेली नाही. नेमकी अपडेट आलंय, बघू आता करून घेऊ थोड्या वेळात नाही का? त्याला लोकलमध्ये बसलो आम्ही आता. बघू भाऊ काय म्हणतो. टाइमवर आला ना? हो भारी वाटतं ना. कपडे वगैरे चेंज करून घेतले आता. 20 लाखाची मीटिंग आहे, तिकडे चाललो आम्ही. काय रे गर्दी पाहून घ्या. आग होती का? आग होती. पण फ्रेश वाटतं ना. अरे फेकू नको ना, नाही का? दुसरी साईड करून ते पाऊसला जोरात आलाय. ही साईड चांगली लुक काय या साईडने केलं ना. नाव दे आता ते फेकून. भारी आहे ना. ल फ्रेश डायरेक्ट गोरा दिसायला लागला अंदा तू. सर वो अपना 20 लाख का डील क्रैक हो गया. वो किधर है? वो तुम्हारे साहब कौन है? आशीष सर.
हमारे साथ चलेगी डील। डील क्रैक करके चलेगी। पैसा अंडर टेबल मिलेगा, टेबल दिखा दो। चलो अभी मीटिंग तो चला आता मी डील तर क्रॅक झाली राहुल, ऐक ना, डील तर क्रॅक झाली आपली 20 लाखाची. बरोबर. आशिष जैन म्हणून जे आपले पार्टनर आहे हां. बिझनेसमॅन, त्यांनी ब्लँक चेक तर दिला आता. हां, काय वाटतं तुला त्यांच्याविषयी 2 शब्द बोल. मला पहिले त्यांचं बँक अकाउंट चेक करावं लागेल, कारण की चेक तर दिलं पण त्याच्यात पैसे नसेल तर काय करेल, बँक क्लोज होऊन जाईल ना. उलट त्याचे पैसे आपल्याला भरावं लागेल. 20 लाखावर बँकेचे चार्जेस किती राहील माहिती का तुला? बाउंड चार्जेस. बाउंड चार्जेस 2-3 हजार रुपये राहतील, ते आपल्याला भरून द्यावं लागेल. मी काय म्हणतो, आपण पहिले हे करू ना, माल द्यायच्या आधी पहिले चेक घेऊ, ॲडव्हान्स अकाउंटला जमा झाल्यानंतर आपण 20 लाख. मग त्याच्यासाठी विवेकची रिक्षा लागेल आपल्याला. विवेक रिक्षा घेऊन येशील? रिक्षा घेऊन आणि ते तो माणूस चांगला आहे ना, पण नाही चांगला नाही तो माणूस. तो पलटी मारतो, कसा राजनेता पलटी मारतो ना, तसं आहे. आपल्याकडे कसं काम चालत होतं, मुंबईमध्ये जास्त माल भेटला, पलटी मारला. त्याच्यामुळे विश्वास नाही ठेवायचा. त्यांच्यावर विश्वास नाही पहिले ठेवायचा. पैसे घ्यायचे ना. पहिले पैसे घ्यायचे, नंतर माल. तू घेऊन येशील पैसे? मला नाही देणार, आम्हाला दे. तुम्ही काय घेऊन घ्या. ठीक आहे, आम्ही घेऊन येतो. बाकीचं काम पुढचं तू बघून घ्या, डिलिव्हरीचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं तू बघून घेशील ट्रान्सपोर्टेशन काय असेल आणि डील फिक्स करून टाकू. ओके बॉईज? ओके ओके. वयाचा काहीतरी नसतो मित्र. आहे बघ, तू वयाने मोठं, तू वयाने मोठा झाला तरी चालेल, हां, पण तुझ्यामधलं जे हे असतं ना, काय म्हणतात, बालिश चांगुलपणा. चांगुलपणा किंवा नाही असं म्हणजे मला हे करायचं आहे, तू करू शकतोय. तिथं वय मॅटर नाही करत, बरोबर. डेअरिंग मॅटर करते. डेअरिंग महत्त्वाची राहते, माहिती का तुला? तू डेअरिंगच नाही केली तर तुझ्या आयुष्यात तू पुढे जाऊ शकणार नाही. तर विवेकला विचार बरं. विवेक तू काय काय काम करतो 2 दिवस, सांग. मी 2 दिवस जे हॉटेलमध्ये आहे, मीटिंग आहे, 20 लाखचं काम आहे. एकाला मर्डर करायचं आहे, 20 लाख भेटेल आम्हाला, घरी जाणार. ठीक आहे, चालेल. काही बोलता, मजाक करा होता, मनावर घेऊ नका. राहुल, हां, हा कितीचा धंदा देतो आपल्याला? 50 लाख. आणि हा 1 करोड. विवेक 1 करोड. आणि हा बा, तो 2 करोड. हे आपले सर्व पार्टनर आहे. हां, यांच्याकडनं कॉन्ट्रॅक्टवरती सगळं सिग्नेचर वगैरे करून घेतले ना. ठीक आहे, परत उद्या उठून आपल्याला शॉट नाही पाहिजे. पब्लिक एक शॉट झाला आहे मस्त. एवढं खाली आलं फ्लोअरवरनं, पण आहे ना ॲक्सेस कीमुळे गडबड झाली आपल्यासोबत, कारण की ना लॉक झालं आहे डोअर. लेट नाईट झाली ना, त्यामुळं आता ॲक्सेस की घ्यायला गेलं राहुल. तर राहुलची वाट बघतोय मी खाली. बघू राहुल कधी येतो, कधी घरी जायला भेटेल आपल्याला, नाही का? तर पूर्ण दिवस बॉम्बेमध्ये गेला आपला. आणखी घरी जायचं आहे, परत उद्या क्रिकेटचा प्लॅन आहे. बघू आता रात्री किती वाजता घरी बसतो, त्याच्यानंतर उद्या काय करता येईल, कसं करता येईल ते उद्याचं उद्या तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तोपर्यंत टाटा. राहुल्या, मीटिंग क्रॅक झाली ना आपली, 20 लाखाची डील फायनल झाली आपली. राहुल भाऊ आता बोलतील दिवसभर. राहुल उलट झाले, रिवर्स फायनल मध्ये उचलत. चल चल चल, इकडनं जाऊ जिन्याने. चल चल चल, शॉर्ट झाला तर पडलो असतो आपण. आता सर्व चेक भाऊंनीच घेतले, साईन केले, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट पण भाऊनीच सिग्नेचर करून घेतलं आहे. त्याच्यानंतर 1000 रुपयाच्या बॉन्डवरती पण भाऊनी शिक्के आणि स्टॅम्प वगैरे घेतले त्यांच्याकडनं. का रे, 20 लाखाची डील तर भाऊनी सँक्शन केली आज. सँक्शन म्हणतो, फायनल केली. आता बघू, खूप वेळ लागला रे पण आपल्याला. इथून कुठे एवढा वेळ नको लावतो बरं का. ओके ओके. रोल्स रॉयल्समध्ये बसतो आता, फुल AC मध्ये. रोल्स रॉयल्स येते ना आपल्याकडे. हो, हे भारी बनलं रे.
मेट्रोची वाट बघतोय, काय रोज बिजनेस व्हायला देणार नाही आमच्यासाठी. मेट्रो पण आली. थांब, माझ्यासमोर थांब. झाली एंट्री आपल्या आता मेट्रोमध्ये. अरे म्हणले रे राहुल्या, मला आहे ना माझ्या आयुष्यात असंच वरती वरती जायचं आहे. जसं मी आता चाललो आहे ना असंच वरती जायचं. हां, आणि तुला पण घेऊन जायचं आहे. इकडे पाहून घे बघ, माझ्या आधी तू पुढे लक्षात ठेव. तुला पण पुढे घेऊन जाईल मी आणि मी पण वरती जाईल. असंच म्हणजे प्रगतीच्या याच्यावरती काहीतरी करायचं आयुष्यात. मी म्हणाल जाईल वरती. वेळ नाही आपली अजूनही. हो काय कपडे फुल ठेवायचे. कोणते कपडे? म्हणजे नवीन मोठे कपडे घालून वरती जायचं असं. ते चड्डीवर नाही जायचं. अच्छा, चड्डी. समजलं नसेल जोक तुम्हाला तर. फक्त मला समजतो तो, कारण की माझा दोस्त आहे ना तो. जो भी किया मैंने खुद से, मैं खुद पे मैं चलने दो, जलती है डर क्या जमाने का.